सॉरी फॉर द टेक्निकल एरर. ओके, इथून पुढे काहीतरी की आपण डिस्कस करूया बुद्धिझम आणि काहीतरी की बेसिकली इकडे जैनिझमच्या काहीतरी की रिगार्डिंग. ठीक आहे. तर इथं आपल्याला पाहायला मिळतं ड्युरिंग द काहीतरी की बेसिकली लेटर वेदिक पिरियड अराउंड द 5th century BC दिस टू इम्पॉर्टंट रिलीजन किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला सेक्ट और फिलॉसॉफीज वी कॅन से सो कम इन टू फॉरवर्ड. ओके, कम इन टू फॉरवर्ड. साधारणतः काहीतरी की या पिरियडमध्ये आपल्याला ह्या नवीन काहीतरी की फिलॉसॉफी किंवा सेक्ट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे विलित होत्या त्या काय झाले गेले तिकडे पुढे आले गेलेले आहेत. ॲज आय टोल्ड यू देर इज नियरली 273 फिलॉसॉफीज किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सेक्ट जे होते ते काहीतरी इकडे पुढे आले गेलेले आहेत. विच इज कॉल्ड ॲज द पण त्याला बेसिकली काहीतरी की आस्तिक आणि नास्तिक म्हणतो ना, त्याच्यातलंच काहीतरी की बेसिकली नास्तिक असं असणारं काहीतरी की सेक्ट. आता नास्तिक आणि आस्तिक आता ही जी डिबेट आहे मे बी याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल. आपण युजली ते डिस्कस करतो. आस्तिक म्हणजे काहीतरी की देव आहेत त्यांना काहीतरी की मानणाऱ्या आणि नास्तिक म्हणजे काहीतरी की जे देवांना काहीतरी की मानत नाहीत. बेसिकली हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. ओके, दोज हु आर द फॉलोविंग वेदाज किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू वेदिक रिलिजन यांना इथे बेसिकली काय म्हटलं गेलं होतं, आस्तिक. ओके, आणि दोज हु आर द नॉट फॉलोविंग वेदिक रिलिजन हे बेसिकली कोण होते तर काहीतरी की नास्तिक. आता इथे बेसिकली काहीतरी की जसं मी हे तुम्हाला सांगितलं 273 जे सेक्ट आहेत ते कोण आहेत बेसिकली तर काहीतरी की नास्तिक म्हणजेच कोण बेसिकली काहीतरी की ते वेदिक रिलिजन आहे किंवा काहीतरी की वेदिक फिलॉसॉफी जे आहे ना याला काहीतरी की न मानणारे होते. ओके, दिस इज द काहीतरी की ट्रुथ. तो इथं आपल्याला काहीतरी की याच पिरियडमध्ये पाहायला मिळतं दिस फिलॉसॉफी कम अगेन्स्ट द काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं वेदिक काहीतरी की रिलिजन त्याच्या अगेन्स्ट काहीतरीकडे ह्या पुढे उभं राहणार आहेत आणि कुठेतरी त्याला काहीतरी की विरोध करणार आहेत आणि अल्टरनेटिव्ह किंवा काहीतरी की वेगळी जे काहीतरी की फिलॉसॉफी आहे ना तिथं काहीतरी की पुढे देणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये बऱ्याचशाच काहीतरी की अशा फिलॉसॉफीज आहेत किंवा काहीतरी की सेक्ट आहेत. हावेवर देर इज अ टू इम्पॉर्टंट सेक्ट नोन ॲज द बुद्धिझम आणि काहीतरी तिकडं जैनिझम जे आपल्याला इथं काहीतरी की डिस्कस करायचे आहेत आणि वाईडली असे काहीतरी की डिस्कस केले जातात. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इथं पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की कॉज ऑफ ओरिजिन. आता हे डिफरंट काहीतरी की बेसिकली ह्याची फिलॉसॉफी होत्या. इव्हन काहीतरी घेतली बुद्धिझम असलं आणि जैनिझम किंवा ओरिजिन का झाल्या किंवा ह्या काहीतरी की पुढे का आल्या त्याच्या पाठीमागचं रिझन काय होते किंवा काय नाही हे थोडेसे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यासाठी काहीतरी की थोडंसं आपल्याला हा आवश्यक आहे माहिती असणं ते म्हणजे काहीतरी की वेदिक पिरियड आणि काहीतरी की लेटर वेदिक पिरियड इथला बेसिकली काहीतरी की रिलिजियस किंवा काय म्हणू आपण त्याला काहीतरी की बिलीफ जो होता तो कशा प्रकारे चेंज झाला गेलेला आहे किंवा वर्शिप प्रॅक्टिसेस होत्या या कशा चेंज झाल्या गेलेल्या आहेत आणि इथं रिलिजियस इंटरप्रिटेशन किंवा काहीतरी की वर्शिप काहीतरी की आपण त्याला म्हणू ज्या प्रॅक्टिसेस आहेत ना यांच्या काहीतरी की चेंजमुळे कशा प्रकारे तिकडं सोसायटी कशा प्रकारे पॉलिटी आणि कशा प्रकारे इकॉनॉमी तिकडे चेंज झाली. ओके, हे आपल्याला थोडंसं माहिती असणं आवश्यक आहे. इथं ते मेन्शन केलेलं आहे तरी पण हे जर व्यवस्थित माहिती असेल तर काहीतरी त्याचं जे उत्तर आहे ना ते तिथंच काहीतरी की निघून जातं. तो कॉज ऑफ ओरिजिनमध्ये पहिला आपल्याला इथं पाहायला मिळतो एक्सपेन्सिव्ह अँड कॉम्प्लिकेटेड वेदिक रिच्युअल्स. ओके, एक्सपेन्सिव्ह अँड कॉम्प्लिकेटेड वेदिक रिच्युअल्स, सुपरस्टिशियस बिलीफ्स, मंत्राज कन्फ्यूज द पीपल. ओके, मंत्राज कन्फ्यूज द पीपल. अगेन बघा जसं मी तुम्हाला सांगितलं तेच लेटर वेदिक पिरियड आणि काहीतरी की वेदिक पिरियडमधलं काहीतरी की रिलिजियस प्रॅक्टिसेस. आता वेदिक पिरियडमध्ये रिलिजन प्रॅक्टिसेस किंवा काहीतरी की वर्शिप प्रॅक्टिसेस कशा होत्या सिम्पल होत्या एकदम. एक इंडिव्हिज्युअल आहे ती काहीतरी की जाऊन तिथं पूजापाठ करू शकत होते. कुठल्याही प्रकारचा प्रिस्ट आणि कुठल्याही प्रकारचं मंत्र तंत्र तिथं काहीतरी की आवश्यकता नव्हते. अगेन सॅक्रिफाईस काहीतरी तिकडे आवश्यकता नव्हते. दान करायचं असतात त्याची पण काहीतरी तिकडे आवश्यकता नव्हती. लेटर वेदिक पिरियड म्हणजेच काहीतरी की बेसिकली हा जो पिरियड आहे इथे काय झालं गेलं होतं रिच्युअल्स होते ते कसे झाले गेले होते एक्सपेन्सिव्ह आणि कॉम्प्लिकेटेड. आता एक्सपेन्सिव्ह म्हणजे काहीतरी की तिथे बेसिकली फूड ग्रेन्स असतील दूध असेल तूप असेल दही असेल हे तिथं अग्नीमध्ये अर्पण करावं लागायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर काव किलिंग जे आहे ना ती काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की केली जाणार आहे. आणि आता इथे काहीतरी की थोडंसं आयरॉनिकल किंवा काहीतरी की स्ट्रेंज असा डेटा आपण डिस्कस पण केला होता. काव किलिंग इज अ क्वाईट कॉमन इन वेदिक पिरियड ॲज वेल ॲज द लेटर वेदिक पिरियड. ओके, कावधन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू गोधन हे बेसिकली काय असायचं की सगळ्याकडे जास्त ज्याच्याकडे गायी आहेत आणि त्याच्यानंतर काहीतरी की आपण तिथं बघितलं पण होतं जे आपण म्हणतो यजमान. यजमान म्हणजे काहीतरी की पाहुणे आले तर मोस्ट ऑफली काहीतरी की काव जे असते ते त्यांना किल केलं जायचं आणि त्या सर्व केला जायचा. ओके, हवेवर आता याच्यामुळे काय होणार आहे हळूहळू ज्याच्याकडे काहीतरी की किंवा त्याच पिरियडमध्ये आपण इथं डिस्कस केलं होतं ज्याच्याकडे जास्त काय असायचं तो श्रीमंत असायचा. आता ज्याच्याकडे पॉसिबलच नाही आहे असं काहीतरी की सॅक्रिफाईस देणं
त्याच्यासाठी मात्र काहीतरी रिच्युअल्स आहेत ते काय होणार आहे तिकडे खूपच एक्सपेन्सिव्ह होणार आहेत आणि हे कॉम्प्लिकेटेड पण झाले होते. आता इथं वैदिक पिरियडमध्ये एखादी व्यक्ती सामान्य व्यक्ती होती ती पण काहीतरी तिकडं पूजा अर्चना करू शकत होते. इथे मात्र काहीतरी की तिकडं एक प्रिस्ट जो होता त्याची तिथं काहीतरी की तिकडं कंपल्शन झालं होतं की मस्ट बी देअर. तो जर असेल तरच तिथे काहीतरी की पूजापाठ केला जायचा आणि आता आपल्याला माहितीच आहे इन रिटर्नमध्ये काहीतरी की त्याला काही ना काहीतरी तिकडं दक्षिणा देणं भागच होता. ओके. त्याच्यानंतर सुपरस्टिशियस बिलियप्स तिथं बऱ्याचशाच काहीतरी की बिलियप्स आहेत ना ते इथं डेव्हलप होणार आहेत लेटर वैदिक पिरियडमध्ये. अगोदर बेसिकली पूजापाठ याचा काहीतरी की इंटेन्शन काय असायचा तर काहीतरी की प्रजा आणि काहीतरी की जे हे आहे काय म्हणून आपण त्याला काहीतरी की बेसिकली हे पशु यांची जी हेल्थ अँड वेल्थ आहे ती काहीतरी इकडं कुठेतरी व्यवस्थित राहावी. नंतर मात्र काहीतरी की ॲज अ त्याला म्हणून आपण मटेरियलिस्टिक बेनिफिटसाठी काय झाले गेले होते पूजापाठ करणं तिथं स्टार्ट झालं गेलं होतं. ठीक आहे. मग याच्यातूनच काय होणार आहे सुपरस्टिशियस बिलीफ पुढे येणार आहेत. आणि अगेन वैदिक मंत्रात जे होते ते काय होते तिकडं कॉमन पीपलसाठी खूपच कॉम्प्लिकेटेड होते. आता याच्या अगोदर लँग्वेज कोणते आहे तिथं तर प्राकृत आहे. नंतर मात्र कोणती आली होती संस्कृत आणि संस्कृत इज अ इलिट लँग्वेज. ओके. संस्कृत इज अ इलिट लँग्वेज. आता इलिट पीपललाच काहीतरी समजणार होते त्याच्यामुळे कॉमन पीपलला कशी होती सगळी कन्फ्युजिंग होते. देन सेकंड वन इज द टीचिंग ऑफ उपनिषदास वॉज हायली फिलॉसॉफिकल अँड देअर फॉर नॉट अंडरस्टँड बाय ऑल. आता पुढे जाऊन उपनिषद आहेत ते थोडेसे काही करणार आहेत तिकडे प्रयत्न करणार आहेत की ही जी लेटर वैदिक पिरियडमध्ये कॉम्प्लिकेटेड झाली गेलेली जी प्रोसेस आहे ना तिला कुठेतरी तिकडे इझी करण्याची. मात्र त्याच्यासाठी काहीतरी की जे डेटा जो काहीतरी की तिकडे पुढे केला होता तो पण कसा होता कॉम्प्लिकेटेड होता आणि कॉमन पीपलला काहीतरी की तो समजण्याच्या बाहेरचा होता. कारण का सगळं जे मटेरियल होतं ते संस्कृतमध्ये काहीतरी की नोट डाऊन केलं गेलं होतं आणि कॉमन लँग्वेज होती ती म्हणजे काहीतरी की प्राकृत. बरोबर. थर्ड नंबर द रिजिड कास्ट सिस्टम प्रिव्हलंट इन इंडिया जनरेटेड टेन्शन इन सोसायटी. ओके. जनरेटेड टेन्शन इन सोसायटी. अगेन थोडंसं आपल्याला काहीतरी की इथेच बघावं लागतं वेदिक आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियडमधला सोसायटीला काहीतरी की पार्ट. तो वैदिक पिरियड आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियड. आता इथे इथे कसं होतं अल्दो चातुर्वर्ण सिस्टम वॉज प्रेझेंट देअर. ओके. जरी चातुर्वर्ण काहीतरी की सिस्टम प्रेझेंट तिथे होती मात्र प्रोफेशनमध्ये काहीतरी की कोणी काही करू शकत होता. एखादा शूद्र होता तो देखील काहीतरी की ब्राह्मण बघू शकत होता बनू शकत होता. त्याच्यासोबतच काहीतरी की एखादा क्षत्रिय आहे तो देखील काहीतरी की ब्राह्मण बनू शकत होता किंवा एखादा ब्राह्मण आहे तो देखील काहीतरी की शूद्राचे काहीतरी की प्रॅक्टिसेस तिकडं अडॉप्ट करू शकत होता किंवा प्रोफेशन आहे ते काहीतरी धारण करू शकत होता. आणि इवन ब्राह्मण कॅन ऑल्सो बिकम अ क्षत्रिय. तो कोणी कुठल्याही काहीतरी की प्रोफेशन आहे ना तिथे अडॉप्ट करू शकत होता. चातुर्वर्ण सिस्टम प्रेझेंट होती तरी. लेटर वैदिक पिरियडमध्ये मात्र काय झालं गेलेलं आहे हे सगळं कॉम्प्लिकेटेड झालं गेलेलं आहे. ब्राह्मण असतील त्यांनी ब्राह्मणिकल प्रॅक्टिसेस तिकडे फॉलो करायच्या. क्षत्रिय असेल त्यांनी त्याच काहीतरी प्रॅक्टिसेस बघायच्या. वैश्य असेल त्यांनी तेच बघायचं आणि शूद्र असेल त्यांनी काहीतरी की त्याच्यासाठी सांगितलेले प्रोफेशन आहेत ना तेच तुम्ही काय करायचं इकडं कंडक्ट करायचे. ओके. आता इथेपर्यंत ठीक होतं. प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे इथे वैश्य असेल शूद्र असेल आणि त्यासोबतच काहीतरी की क्षत्रिय असेल. इथे टॅक्स देणं असेल किंवा काहीतरी की बाकीच्या ज्या सगळ्या काहीतरी की ॲक्टिव्हिटीज असतील ना त्या फक्त आणि फक्त इथं कोणावरती इम्पोज केल्या गेलेल्या आहेत तर त्या म्हणजे काहीतरी इकडं क्षत्रिय असेल वैश्य असेल आणि काहीतरी की शूद्र असेल. आणि एक व्यक्ती किंवा काहीतरी की ग्रुप साईडला राहायला गेला होता तो म्हणजे ब्राह्मण. यांच्यावरती मात्र काहीतरी की कोणत्याच प्रकारचे काहीतरी इकडे रिस्ट्रिक्शन्स किंवा काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू ऑब्लिगेशन्स होते ना ते काहीतरी की इम्पोज केले गेलेले नव्हते. म्हणजे काय टॅक्स पे करायचं तर काहीतरी की फक्त ह्या तिघांनीच करायचा. त्याच्यानंतर बेनिफिट काय असतील तर काहीतरी की ह्या तिघांना कोणतेच नसणार आहेत. ओके. इथे ब्राह्मणिकल जे असतील त्यांना मात्र काहीतरी की सगळे बेनिफिट्स काहीतरी तिकडे दिले गेले होते. आता ऑब्विसली याच्यामुळे काय होणार आहे क्षत्रिय असतील याच्या काहीतरी की पॉवर जे होते त्या काहीतरी की कमी झाल्या गेल्या होत्या. वैदिक पिरियडमध्ये आपण इथे डिस्कस केलं होतं राजना. राजना इज द मेन पर्सन ऑफ द ग्रुप. त्या ग्रुपचा काहीतरी की हा मेन होता. आपण म्हणू काहीतरी ॲज अ किंग आणि याच्याच हातामध्ये काहीतरी की सगळे रिलिजियस पॉलिटिकल सोशल आणि काहीतरी की इकॉनॉमिक राईट्स होते ते काय झाले गेले होते एकवटलेले होते. लेटर वैदिक पिरियडमध्ये मात्र हे सगळं चेंज होणार आहे. ब्राह्मिन्स असतील यांच्याच हातामध्ये सगळ्या पॉवर गेल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे इथे क्षत्रिय असेल आणि वैश्य असेल आणि इव्हन शूद्र असेल हे सगळेच काहीतरी की कुठेतरी इथं ब्राह्मिन्स असेल यांच्या अगेन्स्ट जाणार आहेत आणि एक सोशल टेन्शन आणि हे इथं क्रिएट होणार आहे. राईट. So these factors are also responsible for the origin of बुद्धिझम आणि काहीतरी की जैनिझम. आता इथं पुढे आपल्याला काहीतरी की पाहायला मिळेल इथं सिद्धार्थ गौतम आहेत ते देखील काहीतरी की एक क्षत्रिय आहेत. ओके. आणि अगेन काहीतरी की जैनिझम मधले महावीर असतील हे देखील काहीतरी की क्षत्रिय आहेत. आता हे पुढे जाऊन काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं प्रिस्ट बनतात म्हणजेच काय की रिलिजियस ऑर्डर असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कास्ट ऑर्डर असेल ती कशी होती फ्लेक्झिबल होती. तो एक क्षत्रिय होता तो पुढे जाऊन काहीतरी काय ब्राह्मणिकल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्रिस्ट झाला गेला होता. राईट. त्या प्रकारे
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 4th नंबर, डिझायर ऑफ वैश्याज, ओके, वैश्य टू इम्प्रूव्ह देअर सोशल पोझिशन ड्यू टू द इन्क्रीज ट्रेड अँड इकॉनॉमिक प्रॉस्पॅरिटी. आता पुढे जाऊन काहीतरी की आपण डिस्कस पण केलं होतं मोरियन पिरियडमध्ये, इकॉनॉमीमुळे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ट्रेडिंग प्रॅक्टिसेसमुळे इथे वैश्य कम्युनिटी जी होती ती काहीतरी की तिकडे खूपच प्रॉस्पर झाली होती. मोठ्या प्रमाणात वेल्थ होती ती काहीतरी की त्यांच्या हातामध्ये आली गेली होती. मात्र सोसायटल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे पॉलिटिकल राईट जे होते ना, ते कोणतेच त्यांच्या हातामध्ये दिले गेलेले नव्हते. का? ड्यू टू द डॉमिनन्स ऑफ ब्राह्मिन्स. ब्राह्मीण जे होते त्यांचा काहीतरी की डॉमिनन्स होता, तो सोसायटीमध्ये खूप होता त्याच्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5th वन, अनरेस्ट इन सोसायटी ड्यू टू सुप्रमसी ऑफ ब्राह्मीण. तो आता जिथं काहीतरी आपण डिस्कस केलेलं होतं. ब्राह्मीणचं असेल त्यांची काहीतरी की जी सुप्रेमसी होती ती एंटायर सोसायटीमध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त होते, आणि याच्यामुळेच एंटायर सोसायटीमध्ये कुठेतरी अनरेस्ट येणं ते काहीतरी की स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 6 नंबर आहे ते म्हणजे प्रॅक्टिस ऑफ किलिंग काव बिकम अ हिंडरन्स टू न्यू ॲग्री इकॉनॉमी. ओके, प्रॅक्टिसेस ऑफ काव किलिंग बिकम हिंडरन्स टू न्यू ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. अगेन सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं, एक आयरॉनिकल किंवा काहीतरी त्याचा स्ट्रेंज असा डेटा आहे. आज आपण म्हणतो हिंदू रिलिजनमध्ये काहीतरी की तिकडं काव खूपच काहीतरी तिकडं हे आहे, स्केअर्ड असे. ओके, इथे मात्र काहीतरी की तिकडे वैदिक रिलिजनमध्ये इट इज अ क्वाईट कॉमन टू किल काव. ओके, खूपच काहीतरी की अशी कॉमन प्रॅक्टिसेस होते. आणि लेटर वैदिक पिरियडमध्ये तर काहीतरी काही जास्तच प्रमाण वाढणार आहे. कशासाठी? आता इथंच आपण बघितलं, एक्सपेन्सिव्ह आणि कॉम्प्लिकेटेड काहीतरी की वैदिक रिच्युअल्स. लेटर वैदिक पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं, ब्राह्मीणचं असेल त्यांचा काहीतरी तिकडे डॉमिनन्स वाढला गेला होता, आणि याच्यातून आता काहीतरी की यज्ञ आणि काहीतरी तिकडे त्यासारखे प्रॅक्टिसेस असतील. त्या यज्ञ आणि या प्रॅक्टिसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की काऊ जे असायचे ना त्यांना किल केलं जायचं. ओके, आता इथे नंबर जर सांगितले तर काहीतरी की तुम्हाला ते थोडेसे बिलीव्ह पण होणार आहेत. एक एक यज्ञ असायचे ते काहीतरी की वर्षभर चालायचे, आणि पूर्ण वर्षभर काहीतरी की काऊ असायचे ते काय केलं जायचं तिकडे किल केलं जायचं. तर ऑब्विसली आहे, काऊ जर किल केला तर बुल तिथून प्रोड्यूसच होणार नाहीत, बरोबर की नाही? कारण एखादी गाय जर तिथं कुठेतरी टिकली, ती काहीतरी तिकडे तिचा जे जेस्टेशन पिरियड कंप्लीट झाला तर कुठेतरी जाऊन तिला तिथं बैल होईल, आणि नंतर काहीतरी की हा जो बैल आहे हा कशासाठी यूज होणार इकडे, ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की बेसिकली कामासाठी. जे नांगर असतात किंवा जे प्लाव असतात त्यांना काहीतरी तिकडे ओढण्यासाठी. इथे प्रॉब्लेम काहीतरी की पूर्ण उलटा झाला गेला होता. मोठ्या प्रमाणात काहीतरी की काऊ किलिंग होत होती, त्याच्यामुळे बुलचे काहीतरी की नंबर होते ते खूपच कमी होत होते. बेसिकली तिकडे रिक्वायरमेंट कशाची तर बुलसाठी. कारण का, न्यू ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस होत्या त्या काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या गेलेल्या होत्या. ओके, आणि मग याच्यामुळेच काय होणार आहे, एंटर काहीतरी की ॲग्रिकल्चरिस्ट कम्युनिटी जे असेल दे वेअर अट्रॅक्टेड टुवर्ड द बुद्धिझम अँड जैनिझम. याच्यात काहीतरी की बुद्धिझमकडे मोठ्या प्रमाणात काहीतरी की अट्रॅक्ट होणार आहेत. कारण का, इथं बुद्धिझममध्ये काहीतरी की बेसिकली काऊ किलिंग जे होती त्याला काहीतरी की पूर्णपणे बॅन केलं होतं. बेसिकली काहीतरी की बुद्धाने तिथं अहिंसाचं हे तत्व आहे ना तेच काहीतरी की घालून दिलं गेलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन ज्यावेळेला काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं गुप्ता पिरियडमध्ये. ओके, गुप्ता पिरियड आणि काहीतरी की त्याच्यात थोडासा काहीतरी की त्याला आपण असं म्हणू काहीतरी की प्री गुप्ता पिरियड. या पिरियडमध्ये आपल्याला माहिती आहे कुठेतरी काहीतरी की मोरियन एम्पायरचे कुठेतरी लॉस होणार आहे. मोरियन एम्पायर लॉस झाल्यानंतर काहीतरी की बुद्धिझम हळूहळू कमी होणार आहे, आणि आता बुद्धिझमला टॅकल करायचं तर मग काहीतरी की इथे गुप्ता पिरियडमध्ये काय केलं जाते, काऊ बिकम अ सॅक्रिफाईस. ओके, काऊ जी आहे तिला काहीतरी तिकडे कुठेतरी इम्पॉर्टन्स आहे तो काहीतरी की तिकडे जोडला जाणार आहे. कारण का, इन ऑर्डर टू टॅकल विथ द जैनिझम ॲज वेल एज द बुद्धिझम. बुद्धिझमला आणि काहीतरी की जैनिझमला तिकडे जर टॅकल करायचं आहे किंवा त्यांच्या अगेन्स्ट जर आपण ॲज अ रायव्हलर म्हणून उभं राहायचं असेल तर मग आपण पण काय करायला पाहिजे, बेसिकली काऊ जे असतील यांचा काहीतरी की जो इम्पॉर्टन्स आहे ना तो कुठेतरी वाढायला पाहिजे, किंवा काहीतरी की कुठेतरी आपण पण तो प्रोपोगेट केला पाहिजे किंवा काहीतरी की इंटरप्रेट केला पाहिजे. तेव्हाच काय होईल तिकडे बेसिकली ही जी काहीतरी की कॉमन कम्युनिटी आहे ती अट्रॅक्ट होईल कुठे, ब्राह्मणिकल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू वैदिक रिलिजनकडे. ओके, आणि त्याच्या पुढे काहीतरी की मग पुराणात असतील त्याच्यामध्ये अजून त्याचे इंटरप्रिटेशन ॲड केले गेले, आणि मग आज बेसिकली काहीतरी की काऊ जे आहे तिला काहीतरी की जास्त तिकडे इम्पॉर्टन्स दिला जातोय. ओके, सो दीज आर द सेम इम्पॉर्टंट रिझन विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द राईज ऑफ बुद्धिझम अँड जैनिझम. द नेक्स्ट किंवा काहीतरी की आपण म्हणू इम्पॉर्टंट काहीतरी की ॲज अ रिलिजियस ॲज वेल ॲज द फिलॉसॉफिकल प्रॅक्टिसेस. ओके, सो त्याच्यातला पहिला बेसिकली काहीतरी की जी फिलॉसॉफी आहे बुद्धिझम याच्या संदर्भात काहीतरी की आपण इकडं डिस्कस करूया, आणि मग ही कंप्लीट झाल्यानंतर आपण तिकडे जैनिझमवरती जाऊ. ठीक आहे. सो द रिलिजन इज बेस्ड अपॉन द टीचिंग ऑफ लाईफ एक्सपिरियन्स ऑफ इट्स फाउंडर सिद्धार्थ गौतमा, हु वॉज बॉर्न इन 563 BCE. ओके, बेसिक आता इथे काय आहे, बुद्धिझम ॲज अ रिलिजन म्हणण्यापेक्षा काहीतरी की आपण म्हणून तिकडे काहीतरी की फिलॉसॉफी किंवा काहीतरी की विचारसरणी होती
सुरुवातीला ज्यावेळेला काहीतरी की बुद्ध प्रेझेंट आहेत आणि ते डेथ नंतर पण ओके एक विचारसरणी आहे किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडे एक फिलॉसॉफी आहे ना ती काहीतरी तिकडे घालून दिली होती एक रिलिजन म्हणून काहीतरी की त्यांनी तिथं कुठेच काहीतरी असं त्यांनी तिथं प्रेझेंट केलेलं नव्हतं ठीक आहे सिद्धार्थ काहीतरी की गौतमाने आणि अगेन त्यांची बेसिकली काहीतरी तिकडं लाईफचा जो एक्सपिरियन्स होता त्याच्यावरूनच काहीतरी काही इम्पॉर्टंट पॉईंट जे होते किंवा जे एलिमेंट्स होते ना ते त्यांनी काहीतरी की त्यांच्या तिथं फिलॉसॉफीमध्ये मांडलेले होते किंवा काहीतरी की पुट फॉरवर्ड गेलेल्या होत्या ओके Buddha asked his follower to avoid too extreme indulgence. Okay, indulgence in the worldly pleasure and the practice of strict abstinence and the asceticism. Okay, asceticism. इथे आता काहीतरी की एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो विच डिस्टिंग्विश बिटवीन द बुद्धिझम अँड जैनिझम या दोघांना इकडे काहीतरी की सेपरेट करणारा एक इम्पॉर्टंट काहीतरी असा पॉईंट आहे तो म्हणजे तिथं जसं मी तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन केलं तसं बुद्धांनी इथं काहीतरी सांगितलं होतं एक दोन गोष्टी आहेत त्या काहीतरी आपण तिकडे फॉलो केल्या पाहिजेत रिगरसली एक म्हणजे पहिली काय की वर्ल्डली थिंग्स आहेत आता वर्ल्डली थिंग्स म्हणजे काहीतरी की माझ्याकडे रोल्स रॉयस असायला पाहिजे आयफोन असायला पाहिजे ठीक आहे खूप मोठी प्रॉपर्टी असायला पाहिजे वर्ल्डली प्लेजर्स आहेत हे पहिल्यांदा काहीतरी की आपण कुठेतरी स्टॉप करायला पाहिजे ठीक आहे आणि दुसरं काय एक्स्ट्रीम अशा काहीतरी की काय किंवा काय म्हणून आपण काहीतरी काय स्ट्रिक्ट प्रॅक्टिसेस आहेत किंवा काहीतरी की ॲब्स्टिसन्स आहेत किंवा काहीतरी काय ॲस्टिसिझम आहे हे देखील काय करायला पाहिजे तिथं आपण अवॉइड करायला पाहिजे बरोबर कारण का याच्यातून काही साध्य होणार नाही आता जैनिझममध्ये काहीतरी की जर तुम्ही ऐकलं असेल खूपच अशा स्ट्रिक्ट प्रॅक्टिसेस काहीतरी तिकडं कुठेतरी सांगितलेल्या आहेत केस असतात ते काहीतरी की आपण हाताने असे उपटून काढायचे ठीक आहे बेअर फूट काहीतरी तिकडं वॉकिंग करायचे कपडे जे असतात क्लॉथ जे असतात ते पण काहीतरी इकडे वेअर करायचे नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर काहीतरी की लसूण असेल किंवा काहीतरी की त्या टाईपचे जे फूड्स असतील ते काय करायचे अवॉइड करायचे बरोबर सो ह्या सगळ्या काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणून एक्स्ट्रीम काहीतरी की ॲस्टेसिझम काहीतरी की पाहायला मिळतं आता हे एका काहीतरी की कॉमन पीपल आहे किंवा काहीतरी की मासेस आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी की पॉसिबल नाही आहे ओके सो हेच काहीतरी की बुद्धांनी इथं सांगितलं होतं एकतर वर्ल्डली थिंग्स आहेत त्या कुठेतरी तुम्ही तिथे स्टॉप केल्या पाहिजेत आणि दुसरी म्हणजे काहीतरी की एक्स्ट्रीम प्रॅक्टिसेस आहेत त्या देखील काहीतरी की स्टॉप करा आणि इन्स्टेड ऑफ दॅट ही ऑल्सो पुट फॉरवर्डेड और ॲडव्होकेटेड मध्यान्ह मार्ग और मिडल पाथ विच वॉज अ टू बी फॉलोड ओके विच वॉज टू बी फॉलोड तर इथं याच्यासाठी काहीतरी की बुद्ध काय सांगतायत की मध्य मार्ग किंवा मिडल पाथ आहे तो काय केला पाहिजे आपण तिकडं कुठेतरी फॉलो केला पाहिजे मग तो काय आहे एकदम काहीतरी की वर्डली थिंग पण नको आणि एकदम काहीतरी तिकडं हार्श किंवा काहीतरी की एकदम कडक काहीतरी की तपश्चर्या पण नको नॉर्मल काहीतरी की त्याच्यामध्ये काय आहे डे टू डे लाईफमध्ये आपल्या काही इम्पॉर्टंट प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो करा आणि त्याच्यातून काहीतरी की आपला जो मार्ग आहे तो काहीतरी की किंवा मोक्ष आहे तो काहीतरी की आपण तिकडे मिळूया राईट अशा प्रकारे काहीतरी इकडं मध्यम मार्ग किंवा मिडल पाथ आहे ना ते काय करणार आहे तिकडं कुठेतरी फॉरवर्ड करणार आहेत किंवा ॲडव्होकेट करतात सो इथंच आपला काहीतरी की क्वेश्चन म्हणतो की बुद्धांनी बेसिकली कोणता मार्ग इथं प्रपोज केला होता सो इट वॉज अ मध्यम मार्ग और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मिडल पाथ ओके त्यालाच काहीतरी ॲज अ मिडल पाथ म्हणून देखील ओळखलं जातं ओके सो इथे बेसिकली काहीतरी की त्यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन फर्स्ट ऑफ ऑल गौतम बुद्ध सो 563 बी सीला काहीतरी की बेसिकली त्यांची तिथं बर्थ आहे आणि पुढे 400 काहीतरी की 83 बी सीला काहीतरी की आपल्याला डेथ पाहायला मिळते आता इथे पण अगेन सुरुवातीला काहीतरी की बेसिकली इम्पॉर्टंट जे प्लेस आहेत 4 याच्या संदर्भात क्वेश्चन तिकडे काहीतरी की क्वाईट कॉमन आहे किंवा काहीतरी की मोस्ट प्रोबेबल काहीतरी की बनतात सो बेसिक इन्फॉर्मेशन जर आपण इकडे बघितली सो वी कॅन सी हिअर ही वॉज ऑल्सो नोन ॲज द सिद्धार्थ और शाक्यमुनी और तथागत आता याच्यावरती पण काहीतरी काही प्रश्न जे आहेत ना ते विचारले गेलेले आहेत डिफरंट डिफरंट नावाने काहीतरी की बेसिकली तिकडे त्यांना तिथं ओळखलं जातं सिद्धार्थ शाक्यमुनी आणि काहीतरी की बेसिकली तथागत देन ही बिलॉंग टू द शाक्य क्लॅन ओके ही बिलॉंग टू द शाक्य क्लॅन लायन बेसिकली काहीतरी की शाक्यला म्हणजे काहीतरी की बेसिकली प्राकृतमध्ये लायनलाच बेसिकली काहीतरी की शाक्य म्हणलं होतं ओके देन फादर आपल्याला इथे माहिती आहे शुद्धोधन होते बेसिकली शाक्य काहीतरी की घराण्याचे आणि इथे मायादेवी काहीतरी की बेसिकली त्यांची तिथं मदर होते
लुंबिनी आजचं काहीतरी की बेसिकली त्याला आपण म्हणू नेपाळ या ठिकाणी काहीतरी की असणारा हा प्लेस आहे. कॅपिटल ऑफ काहीतरी की शाक्य रिपब्लिक या ठिकाणी इथे कुंदलव नावाचं काहीतरी की ठिकाण आहे. लुंबिनी बेसिकली एक पार्क आहे तिथं. तिथे काहीतरी की बुद्धांचा काहीतरी की जन्म झाला गेला होता. ओके. सो पहिला जो बर्थ प्लेस आहे तो काहीतरी इकडे इम्पॉर्टंट बनतो. जे 4 काहीतरी इम्पॉर्टंट प्लेस आहेत ना त्याच्यामध्ये. ओके. बर्थ प्लेस लुंबिनी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काहीतरी की इन्फॉर्मेशन ती दिली गेलेली नाहीये जी काहीतरी की कामाची नाही. स्टोरी आहे. वर्ल्डली थिंग्स किंवा काहीतरी की वर्ल्डली प्लेजर्स आहेत ना ते काहीतरी की सगळ्या त्यांना तिथे प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ओके. वॉट एव्हर सगळे असतील लक्झरियस लाईफ असेल ए टू झेड ह्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. हावेवर वन डे ही रिअलाइज एक 4 इम्पॉर्टंट काहीतरी की जे लाईफ इन्सिडेंट आहेत ते तिथं बघतायत. ज्यावेळेला काहीतरी की ते त्यांच्या राजवाड्यातून बाहेर जात आहेत त्यावेळेला. इथं काय काय आहे एक आजारी व्यक्ती आहे ते त्यांना बघतायत तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे एक डेथ आहे ती तिथे झाली गेलेली बघतायत. ओके. त्याच्यानंतर एक म्हातारा माणूस आहे ते तिथं बघतायत. आणि फायनली ही हॅड ऑल्सो सॉ वैरागी. ओके. वैरागी किंवा काहीतरी की संन्यास. त्या 4 काहीतरी की बेसिकली इन्सिडेंटमध्ये त्यांना कुठेतरी समजलं की एंटर लाईफ हॅज सॉरो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू दुःख. पूर्ण ह्या काहीतरी की तिकडे बेसिकली जीवनामध्ये दुःखच आहे. आणि एक शेवटची जी व्यक्ती बघितली होती वैराग्य किंवा काहीतरी ॲस्थेटिक याची लाईफ मात्र काहीतरी एकदम शांत किंवा कुठेतरी काहीतरी तिकडे आपण म्हणू आनंदी होते. ओके. आणि याच्यातूनच काय करतायत बेसिकली ॲट द एज ऑफ 33 इयर ही लेफ्ट द हिज होम. ओके. घर जे ते काहीतरी की बेसिकली सोडणार आहेत. आणि तिथूनच काहीतरी की बेसिकली त्यांचा महाभिनिष्क्रम जो आहे ना तो काहीतरी की स्टार्ट होत आहे. तो सुरुवातीला काहीतरी त्यांचे जे टीचर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. अलरकामा आणि काहीतरी तिकडं उदारक रामपुत्र. ओके. ते इम्पॉर्टंट काहीतरी की सुरुवातीचे 2 टीचर त्यांना तिथं पाहायला मिळतात. तो कडक असे काहीतरी की तपस्या करणार आहेत तिथे. पूर्ण काहीतरी की फूड असेल आणि काहीतरी की आपण म्हणू वॉटर असेल ते काहीतरी की सगळं सोडून देणार आहे. फायनली त्यांना काहीतरी की रिअलाईज होतंय बॉडीला कुठेतरी काहीतरी तिकडे त्रास देऊन काहीच मिळणार नाही. ओके. सो त्याच्यातून काहीतरी की ती तपश्चर्या आहे ती सोडून देणार आहेत. आणि नंतर पुन्हा काहीतरी की बेसिकली नेक्स्ट टाइम काहीतरी की अगेन जाऊन काहीतरी की आपण त्याला म्हणू बोधगयाला पिंपळाचं जे काहीतरी की झाड आहे पीपल ट्री त्या ठिकाणी काहीतरी तिकडं पुन्हा तपस्याला काहीतरी की बसणार आहेत. आणि याच ठिकाणी काहीतरी की आपण तिकडं म्हणू हायेस्ट असं काहीतरी की बेसिकली नॉलेज असेल. ओके. हे तर काय होणार आहे त्यांना तिथं प्राप्त होणार आहे. ओके. कुठे बोधगया. सो दिस इज द काहीतरी की बेसिकली सेकंड प्लेस. यालाच काय म्हटलं गेलं होतं बेसिकली एनलाइटनमेंट बोधगयाला. ओके. दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट प्लेस. इथे हायेस्ट असं काहीतरी तिकडं त्यांना तिथं नॉलेज जे होतं ते काहीतरी की प्राप्त झालं गेलेलं आहे. राईट. पुढे तर काहीतरी की बेसिकली बोधगयाला. त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली त्यांचे जे सुरुवातीचे काहीतरी की असणारे जे हे होते काय म्हणून आपण टीचर्स आणि सोबतच काहीतरी की मित्र ते त्यांना तिथे भेटणार आहेत आणि ते काहीतरी की रिक्वेस्ट करणार आहेत की तुम्हाला जे नॉलेज भेटलेलं आहे किंवा काहीतरी की समजलेलं आहे ते एक्सप्लेन करा. आणि याच्यातूनच काय करतायत बुद्ध इथं पहिलं त्यांचं जे सरमॉन आहे किंवा प्रवचन जे आहे ते काहीतरी की देणार आहेत. सो दिस इज द थर्ड इम्पॉर्टंट प्लेस ऑर इन्सिडेंट. फर्स्ट सरमॉन. ओके. फर्स्ट सरमॉन. आणि हे बेसिकली यांच्याद्वारे कुठे दिले जाते तर तिथे सारनाथ. ओके. सारनाथ. त्यालाच काहीतरी की बेसिकली त्या टाइमला तिथं डिअर पार्क काहीतरी होतं त्या ठिकाणी काहीतरी की यांच्याद्वारे पहिलं प्रवचन किंवा काहीतरी की फर्स्ट सरमॉन जे ते काहीतरी तिकडे दिलं जाणार आहे. ऑन ऑन धम्मचक्र प्रवर्तन टू 5 डिसायपल्स इन्क्लुडिंग द महाकश्यप. ओके. इन्क्लुडिंग द महाकश्यप अँड ही वॉज द फर्स्ट डिसायपल ऑफ द बुद्धा. ठीक आहे. आता हे धम्मचक्र परिवर्तन बेसिकली काहीतरी की आज आपण बघतो ना जे एम्बलम आहे आणि आपण डिस्कस पण केलं होतं अशोकचा काहीतरी की सारणाचा जो पिलर आहे ना तिथून आपण काहीतरी की ते बेसिकली घेतलेलं आहे. अशा वरती आपल्याला काहीतरी की 4 लाईन जे आहेत ते काहीतरी की पाहायला मिळतात जे तिन्ही साईडला तोंड उभा करून उभा आहेत आणि ते उलटा असा लोटस एक आहे आणि या लोटसच्याच काहीतरी की इथे बघा चक्र आहे. हा बेसिकली काहीतरी इकडं बुद्धांचाच काहीतरी की बेसिकली धम्मचक्र आहे. आणि इवन हे जे लाईन आहेत ओके हे जे लाईन आहेत ना ते पण कोण आहे बेसिकली तर बुद्धच आहेत. कारण आपण मगाशी बघितलं शाक्य. शाक्य म्हणजे कोण तर काहीतरी की बुद्ध. आणि बुद्ध जो आहे तो काहीतरी की चारी बाजूला काहीतरी की तोंड उभा तोंड करून काहीतरी की उभा आहे आणि तो कुठेतरी काहीतरी की संदेश देतोय किंवा एक रोर करतोय असा. ठीक आहे. आणि हे बेसिकली काहीतरी की चक्र जे होतं इथं खाली. ठीक आहे. हे चक्र काहीतरी इकडं धम्मचक्र परिवर्तन म्हणजे बुद्धांचे जे विचार आहेत ना हे जे विचार आहेत ते काय करतील इकडं पूर्ण तिथे काहीतरी की तिकडं आपल्या एरियावरती काहीतरी की फिरतील किंवा काहीतरी की पसरतील. तर एक ती कन्सेप्ट होती त्यावेळेला काहीतरी तिकडे ती मांडलेली होती. नंतर ती अशोकाने काहीतरी तिकडे सारणाच्या प्लेअरमध्ये कुठेतरी प्रेझेंट केली होती. आणि ज्यावेळेला आपण इंडिपेंडेन्स होणार आहोत त्यावेळेला काय केलं जाणार आहे ॲज अ काहीतरी की आपण त्याला म्हणू नवीन रूल कशाचा तर संविधानाचा रूल तिकडे काहीतरी की सगळीकडे पसरला जाईल.
सो ती ॲज इट इज कन्सेप्ट आहे ती काहीतरी की इथे कुठेतरी बघितली जाणार आहे आणि आहे अशीच काहीतरी ॲज अ एम्बलम म्हणून इंडियाचं काहीतरी तिकडं एम्बलम म्हणून काय केलं जाणार आहे ते ॲक्सेप्ट केलं जाणार आहे. ओके, सो दिस इज द धम्मचक्र. हाच काहीतरी की बेसिकली धम्मचक्र आहे. ठीक आहे, हा झाला काहीतरी की बेसिकली तिसरा इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे इन्सिडेंट बुद्धांच्या काहीतरी की लाईफमधला. आणि फायनली इथे साधारणतः काहीतरी की ॲट द एज ऑफ 80 इथं आपल्याला पाहायला मिळतं. दिस इज द फोर्थ इन्सिडेंट इज डेथ. ओके, डेथ. तो 80व्या वर्षी काहीतरी की बेसिकली कुशीनगर. ठीक आहे, कुशीनगर या ठिकाणी काहीतरी की बेसिकली त्यांची तिथं डेथ होते. राईट. सो हे झालं बेसिकली काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे त्यांच्या लाईफमधले काहीतरी सुरुवातीचे 4 इम्पॉर्टंट प्लेस. आता इथे क्वेश्चन जे आहेत ते काहीतरी की मोस्ट ऑफली इथे यांच्यावरतीच विचारले गेलेले आहेत. जन्म कुठे झाला गेलेला आहे, त्याच्यानंतर काहीतरी की त्यांना एनलाइनमेंट कुठे मिळालं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की पहिलं सरमॉन कुठं होतं आणि त्यांची डेथ कुठे झाली गेलेली आहे याच्यावरती. ठीक आहे, त्याच्यानंतर आफ्टर द बॅकग्राऊंड आपण थोडासा आणि काहीतरी की त्यांची अर्ली लाईफ जी होती ती काहीतरी की डिस्कस केलेली आहे. लिटररी सोर्स कोणते कोणते आपल्याला पाहायला मिळतात बुद्धिझमच्या संदर्भात किंवा त्या बेसिकली काहीतरी की असणाऱ्या लिटररी सोर्सच्या संदर्भात. ओके, तर इथं 3 इम्पॉर्टंट काहीतरी की बुक आहेत. राईट. त्रिपिटका म्हणून काहीतरी की त्यांना तिथं ओळखलं जातं. 3 पिटकाच. ओके, याच्यामध्ये सुत्त पिटका, विनय पिटका आणि काहीतरी की अभिधम्म पिटका. हे 3 इम्पॉर्टंट काहीतरी की बुक जे आहेत ना तिथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके, विच इज अ क्वाईट फेमस इन असोसिएटेड विथ द बुद्धिझम. बुद्धिझमची काहीतरी तिकडं असोसिएटेड असणारे काहीतरी की 3 इम्पॉर्टंट बुक आपल्याला पाहायला मिळतात. अपार्ट फ्रॉम दॅट बरेचसेच काहीतरी की बुक तिथे आहेत, ते पण काहीतरी की आपण तिकडे बघू. ओके, सो इथं सिलोन सिलोन क्रॉनिकल. सिलोन म्हणजेच काहीतरी की बेसिकली आजचं काहीतरी की आपण त्याला श्रीलंका म्हणतो. तर ह्या ठिकाणी काहीतरी की महाविमाचा बाय दी महानम्मा यांच्याद्वारे काहीतरी की लिहिलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर दीपविमासा आणि काहीतरी की आत्तकथा बाय द वत्तागामी यांच्याद्वारे काहीतरी की ते लिहिलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर हे बेसिकली काहीतरी की आउटसाईड इंडियाचे काहीतरी की थोडेसे आपल्याला लिटरेचर सोर्स पाहायला मिळतात. राईट. त्याच्यानंतर आहे तिबेटियन काहीतरी की क्रॉनिकल. मग याच्यामध्ये दिव्यवंदन आहे आणि त्यासोबतच काहीतरी की कालचक्र आहे. हे तिबेटमधले काहीतरी की 2 इम्पॉर्टंट आपल्याला लिटररी सोर्स काहीतरी की इथे पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर ॲज आय टोल्ड यू सुत्त पिटका, विनय पिटका आणि अभिधम्म पिटका हे मुख्यतः काहीतरी की इंडियामध्येच काहीतरी की लिहिले गेलेले होते. आता अगेन त्याच्यामध्ये असणारी काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन काय आहे किंवा काहीतरी की काय दिलं गेलं नाही याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारले गेलेले आहेत. विनय पिटका पहिलं सुत्त पिटका म्हणजे काय सूत्रा रिलेटेड टू द बुद्धा अँड द हिज कंपेनियन. बुद्धांची काहीतरी की सुरुवातीची काही तत्व जी होती ती काहीतरी की त्याच्यामध्ये त्या बुकमध्ये सुत्त पिटकामध्ये काय केलेले आहेत मांडलेली आहेत. विनय पिटका म्हणजे काय द मोनेस्टिक रूल्स. थोडक्यात काहीतरी काय असं लक्षात ठेवा, एक बुद्धांनी सांगितलेला काहीतरी की जो संघ आहे म्हणजे काहीतरी की त्यांचे जे सगळे डिसायपल्स आहेत ते सगळे एकत्र येत आहेत आणि ते राहत आहेत. तो त्या पिरियडमध्ये काहीतरी की त्यांच्यासाठी जे असणारे रूल्स असतील ना ते रूल्स काहीतरी तिकडे मेन्शन केलेले आहेत. दिस रूल्स इज कॉल्ड ॲज द किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून कशामध्ये कंपाईल केले गेले आहे तर ते विनय पिटका. अँड फायनली अभिधम्म पिटका. आता अभिधम्म पिटका म्हणजे काय म्हणू बेसिकली सुत्त पिटकाचीच काहीतरी की बेसिकली जे डॉक्टर हे जे असतील काय म्हणून आपण जो काय डेटा होता ना त्याच्यामधलीच काहीतरी की बेसिकली डॉक्टरीन्स आणि जी फिलॉसॉफी होती ना ती पुन्हा काहीतरी की इलॅबोरेटली डिस्क्राईब केली गेलेली आहे. कशामध्ये तर ती म्हणजे काहीतरी काय अभिधम्म पिटकामध्ये. आता पहिले जे काहीतरी की बेसिकली हे जे 2 बुक असतील अभिधम्म आणि काय विनय पिटका आणि सुत्त पिटका हे फर्स्ट काहीतरी की बेसिकली जे बुद्धिस्ट काउन्सिल होणार ना त्याच्यामध्येच काय केले गेले होते कंपाईल केले होते. आणि अभिधम्म पिटक आहे ही बेसिकली काहीतरी की थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल आहे त्याच्यामध्ये काय केले जाणार आहे तिथं कंपाईल केले जाणार आहे. विच वॉज ऑर्गनाइज बाय द अशोकाने काय केलं होतं त्याला तिथं ऑर्गनाईज केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे जातका स्टोरी. ओके, जातकाच स्टोरी. द स्टोरी रिलेटेड टू द बर्थ ऑफ बुद्धा. ओके, बेसिक इथं काहीतरी की बेसिकली जे बुद्धांचा बर्थ होता ना त्याच्या संदर्भात त्याच्या स्टोरीज आहेत ना त्या काहीतरी तिकडं लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं बेसिकली जातकात स्टोरी. ओके, त्याच्यानंतर मिलिंद पन्नो. ओके, मिलिंद पन्नो ही बुक आहे बेसिकली आणि या बुकमध्ये काय आहे बेसिकली मिलिंद. ओके, मिलिंद हा काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं ग्रीक किंग आहे मिनॅंडर. ओके, आणि त्याच्याच काहीतरी की बेसिकली जे क्वेश्चन्स आहेत ना त्याला आन्सर दिले गेले होते कोणी तर काहीतरी की बेसिकली बुद्धिस्ट मॉन्क नागसेना याच्याद्वारे. ओके, सो इथं काहीतरी की बेसिकली मिनिएंडर जो आहे ग्रीकचा काहीतरी की किंग होता. हा प्रश्न विचारणार आहे कोणाला
इथे नागसेनाला, आणि त्याला काहीतरी की उत्तर काहीतरी की नागसेना देतोय. आणि हे क्वेश्चन आणि आन्सर जे आहे त्यांचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू कंपायलेशन जे आहे ना, तिथे मिलिंद पन्नो म्हणून काहीतरी की दिलेलं आहे. मिलिंद म्हणजे कोण, तर मिनिॲंडर. आणि पन्नो हे बेसिकली काहीतरी तिकडं पाली लँग्वेजमध्ये काय होतं याचा इंटरप्रिटेशन, तर क्वेश्चन, प्रश्न. ओके, प्रश्न. पन्नो म्हणजे काहीतरी की बेसिकली प्रश्न. सो मिलिंद आणि काहीतरी की पन्नो हे देखील काहीतरी की आपल्याला इम्पॉर्टंट असं काहीतरी तिकडं लिटररी सोर्स आहे म्हणून काहीतरी की पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर द ग्रेट इव्हेंट ऑफ द बुद्धाज आणि त्याचे काहीतरी की बेसिकली सिम्बॉल्स, याच्यावरती पण काहीतरी की प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. जसं आपण इथं बुक बघितले तशा प्रकारे काहीतरी की जे इम्पॉर्टंट काहीतरी की जे इव्हेंट्स आणि त्याचे जे सिम्बॉल्स आहेत त्यांच्या संदर्भात. ओके. तो इथं अवाक्रांती. ओके, अवाक्रांती, कन्सेप्शन ऑफ और डेसेंट. ओके, डेसेंट. व्हाईट एलिफंट. ओके, व्हाईट एलिफंट. त्याच्यानंतर बर्थ, जाती, याच्या संदर्भातला जो सिम्बॉल आहे तो बेसिकली काहीतरी की लोटस किंवा काहीतरी की बुल देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काहीतरी की महाभिनिष्क्रमण, द ग्रेट युनिनेशन, ज्यावेळेला ग्रहत्याग केला होता आणि काहीतरी तिकडे बेसिकली ते पूर्ण काहीतरी की फिरत राहणार आहेत. तो बेसिकली काहीतरी की इव्हेंट होता, त्याला बेसिकली ते काहीतरी की ॲज अ महाभिनिष्क्रमण किंवा ग्रेट रियुनिकेशन असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. आणि याचा सिम्बॉल बेसिकली तो हॉर्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे निर्वाणा किंवा संबोधी, म्हणजेच काहीतरी की बेसिकली एनलायटनमेंट, जे आपण जिथं बघितलं होतं मगाशी. याच्या संदर्भात काहीतरी की बोधी ट्री हा सिम्बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर धम्मचक्र परिवर्तन, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, म्हणजेच काहीतरी की जो व्हील आहे, फर्स्ट सरमॉन, त्याच्यासाठी हे व्हील दिलेलं आहे अशा प्रकारे. ओके. आणि फायनली काहीतरी तिकडं महापरिनिर्वाण. ओके, महापरिनिर्वाण, डेथ. इथं याचं काहीतरी की बेसिकली सिम्बॉल आहे तो स्तूप आहे. तो आजचं काहीतरी की आपण जे स्तूपा बघतो अशा प्रकारे हाफ स्पिरिकल काहीतरी असा जो शेप असतो तो स्तूपा बेसिकली काहीतरी की महापरिनिर्वाण किंवा त्यांच्या काहीतरी की बेसिकली डेथचे काहीतरी तिकडं कम्पेअर किंवा काहीतरी तिकडं असोसिएटेड काहीतरी की केलं गेलेलं आहे. राईट. अगेन एक पॉईंट इथे मी सांगायचं विसरून गेलो, तो म्हणजे काहीतरी की लिटरली रिसोर्सेस संदर्भात. तो इन एंटायर हिज लाईफ, जोपर्यंत काहीतरी की त्यांचे जिथं लाईफ आहे किंवा ते जिवंत आहेत ना, तेव्हा कोणतेही बुक ज्याची काहीतरी तिकडं कंपाईल केली गेलेली नव्हती किंवा लिहिली गेलेली नव्हती. आफ्टर हिज डेथ, पहिली काहीतरी की जिथं डेथ सॉरी त्यांची काहीतरी की डेथ होणार आहे. आणि डेथ झाल्यानंतर काहीतरी की आपण बघितलं होतं पहिली काहीतरी तिकडे जी ही आहे कॉन्फरन्स आहे ती तिथं काहीतरी की ऑर्गनाईज केली जाणार आहे अजातशत्रूच्या काहीतरी की पिरियडमध्ये. आणि तेव्हाच काहीतरी की त्यांची जे हे जे होत्या आयडियाज होत्या किंवा काहीतरी की फिलॉसॉफी जी होती ती इथे सुत्तपिटकामध्ये काहीतरी की मेन्शन केली जाणार आहे. कॉन्फरन्स होती ती बेसिकली त्याच्यासाठीच भरवली गेली होती की त्यांच्या ज्या आयडियाज आहेत किंवा त्यांच्या ज्या फिलॉसॉफीज आहेत त्या कुठेतरी तिथं नोट डाऊन करून ठेवा. ओके, त्यासाठीच पहिली कॉन्फरन्स भरवली गेलेली होती. राईट. सो इथे आपण बघितल्या काही ग्रेट इव्हेंट्स ऑफ बुद्धाज लाईफ आणि त्यांचे काहीतरी की बेसिकली असणारे सिम्बॉल्स. नाव लेट्स एंटर इन टू द फिलॉसॉफी ऑफ द बुद्धिझम. ओके, फिलॉसॉफीज ऑफ बुद्धिझम. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे काहीतरी की बेसिकली 5 टीचिंग ऑफ बुद्धाज, म्हणजेच काहीतरी की बेसिकली पंचशिला. ठीक आहे. 5 टीचिंग ऑफ बुद्धाज म्हणजे त्यांचं 5 इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की प्रिन्सिपल्स होते ते बुद्धाने तिथे काहीतरी की कुठेतरी पुट फॉरवर्ड केले होते. त्याला त्याचं पंचशील म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. सो सिम्पल काहीतरी की सगळे याच्यामध्ये पॉईंट आहेत जे काहीतरी की डे टू डे लाईफमध्ये आपण तिकडे फॉलो करू शकतो. ओके, त्याच्यासारखे किंवा काहीतरी की त्या पद्धतीचे. मग ते काय आहेत? नो किलिंग. ओके, नो किलिंग अँड रिस्पेक्ट फॉर द लाईफ, म्हणजेच काहीतरी की थोडक्यात आपण त्याला म्हणू अहिंसा. ओके, अहिंसा. कुठल्याही बेसिकली काहीतरी तिकडे प्राणी असेल त्याची काहीतरी तिकडे किलिंग तिथे काहीतरी की केली नाही पाहिजे आपण. राईट. सेकंड थिंग, ॲब्स्टेन्शन फॉर थिफ. ओके, ॲब्स्टेन्शन फॉर थिफ, कोणत्याही प्रकारची काहीतरी तिकडे चोरी जी आहे ना ती काहीतरी की आपण तिकडे केली नाही पाहिजे. त्याच्यानंतर ॲब्स्टेन्शन फ्रॉम सेक्शुअल मिसकंडक्ट. ओके, कुठल्याही प्रकारची काहीतरी की बेसिकली तिकडं सेक्शुअल मिसकंडक्ट आहे ना ती काहीतरी तिकडं व्हायला नाही पाहिजे. देन ॲब्स्टेन्शन फ्रॉम द फॉल्सहुड, म्हणजेच काहीतरी की बेसिकली नेहमी खरं बोलावे. आणि फायनली ॲब्स्टेन्शन फ्रॉम द इंटॉक्सिकंट्स. ओके, इंटॉक्सिकंट्स. सो ड्रग्ज आणि काहीतरी किंवा बेसिकली तिकडं ड्रिंक्स आहेत त्या देखील काहीतरी की अवॉइड केल्या पाहिजेत. सो दिस इज द 5 प्रिन्सिपल्स put forwarded or advocated by the Buddha under the name of पंचशील. ओके. त्याच्यानंतर 4 नोबेल ट्रुथ्स. ओके, 4 नोबेल ट्रुथ्स.
यालाच काहीतरी की बेसिकली म्हटलं गेलं होतं आर्य सत्य. ओके, यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, आर्य सत्य. म्हणजे लाईफमध्ये असे काहीतरी की 4 इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू सत्य आहेत. ते ऑलवेज काहीतरी की ॲज अ युनिव्हर्सल सत्य आहेत. ओके, इव्हन ज्यावेळेला तुम्ही डिस्कस पण केलं असेल किंवा वाचले पण असेल, आता आपण डिस्कस करू त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी ते रिअलाइज पण होईल. बरोबर, हे काय आहेत बेसिकली. फर्स्ट ऑफ ऑल, द वर्ल्ड इज फुल ऑफ मिझरी, और काय म्हणू आपण त्याला, ॲज अ दुःख. राईट, वर्ल्ड इज फुल ऑफ मिझरी. पूर्ण काहीतरी की आपल्या तिकडे वर्ल्डमध्ये किंवा काहीतरी की आपल्या लाईफमध्ये काय दिसेल इकडे दुःख आहे. कशाचं ना कशाचं तरी काहीतरी की दुःख आपल्या पाठीमागं असतंच असतं. ओके, सब्बम दुःखम, आता हे बेसिकली पाली लँग्वेजमध्ये दिलं गेलं होतं. सब्बम दुःखम म्हणजे काहीतरी तिकडं पूर्ण वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये काहीतरी की दुःख आहे. सेकंड थिंग किंवा काहीतरी की सेकंड आर्य सत्य काय होतं, डिझायर इज ए रूट कॉज ऑफ सॉरो. ओके, डिझायर इज ए रूट कॉज ऑफ सॉरो. ओके, प्रत्यतिया समपुत्तदा. ओके, समपुत्तदा. डिझायर जी आहे म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं काहीतरी की कोणती ना कोणती तरी काहीतरी की अपेक्षा जी आहे ना ती आपल्याला तिथं आपल्या लाईफमध्ये आहे. आणि ही जी अपेक्षा आहे किंवा तृष्णा जी आहे आपल्या लाईफमध्ये किंवा ही जी डिझायर आहे ना हीच काय बेसिकली दुःखाचं काहीतरी की कारण आहे. ओके, डिझायर जी आहे ना तीच काहीतरी की ते दुःखाचं कारण आहे. सो अगेन तेच घ्या, कधी काहीतरी की गोष्ट आपली कंप्लीट नाही झाली किंवा आपल्या मनासारखी नाही झाली, जी आपली अपेक्षा असते, तर काहीतरी की आपल्या कुठेतरी माइंडमध्ये ते दुःख तिथे राहतं. ओके, दिस इज द सेकंड ट्रुथ. त्याच्यानंतर थर्ड वन, डिझायर कॅन बी कॉन्कर्ड. ओके, डिझायर कॅन बी कॉन्कर्ड. तर इथे दुःख जे आहे त्याच्यावरती काहीतरी आपण कुठेतरी विजय मिळवू शकतो. ओके, आणि तो कसा, द डिझायर कॅन बी कॉन्कर्ड बाय द फॉलोविंग अष्टांगिका मार्ग. ओके, अष्टांगिका मार्ग. डिझायर जे आहे त्यांना काहीतरी की आपण तिकडे कुठेतरी हरवू शकतो किंवा काहीतरी की जिंकू शकतो. ओके, आणि ते काहीतरी की बेसिकली आपण कसं जिंकू शकतो, तर काहीतरी की अष्टांगिका मार्ग. आता हे समजून घेण्याच्या पाठीमागं किंवा काहीतरी की समजून घेण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉईंट इथे लक्षात असणं गरजेचं आहे, तो म्हणजे काहीतरी की मोक्ष. ओके, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो ॲज अ सॅल्वेशन. ओके, सॅल्वेशन. आता सुरुवातीलाच इथं काहीतरी की वैदिक पिरियड आहे, लेटर वैदिक पिरियड आहे, आणि याचंच काहीतरी की लेटर वैदिक पिरियडचा काहीतरी तिकडं उपनिषद आहेत, आणि इथले काहीतरी की सगळे टेक्स्ट असतील. त्याच्यामधला बेसिकली काहीतरी की उपनिषद आहे, आणि त्याच्या साधारणतः काहीतरी की इथला जो असेल पॉईंट, इथे काहीतरी की एक इम्पॉर्टंट काहीतरी की डिस्कशन स्टार्ट झालं गेलेलं आहे, एंटर काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं लिटरेचरमध्ये, आणि याच्यातूनच बरेचसेच काहीतरी की बेसिकली इकडं फिलॉसॉफिकल स्कूल पुढे येत आहेत. ओके, त्याच्यातले आपण 6 इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या इंडियन स्कूल ऑफ फिलॉसॉफी होत्या त्या आपण आपण तिकडे डिस्कस केल्या होत्या. ओके, आणि ह्या सगळ्यांचं काहीतरी की तिकडं एकच काहीतरी की आपण त्याला म्हणू डिबेट आहे किंवा काहीतरी की त्याच्या पाठीमागं काहीतरी की टॉपिक होता, तो म्हणजे काय, हाऊ टू अटेन मोक्ष किंवा काहीतरी सॅल्वेशन. सॅल्वेशन आहे किंवा काहीतरी की मोक्ष आहे ना तो कसा मिळवायचा. तो प्रत्येक जण आहे तो काय करणार आहे तिकडे वेगवेगळं काहीतरी तिकडे मार्ग आहे तो काहीतरी की प्रपोज करणार आहे. ठीक आहे, तशाच प्रकारे काय करता येतं, बुद्ध जे ते काहीतरी तिकडं एक मार्गच आहे तो काहीतरी इकडे प्रपोज करतायत. ठीक आहे, आणि मग त्याच्यासाठी ते काय सांगतायत, बेसिकली मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर तिकडे पूजापाठ करत बसण्यात काहीतरी की अर्थ नाही आहे. कारण का, त्याच्यातून काहीतरी की तिकडे आफ्टर डेथ किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू पूजापाठ म्हणून काहीतरी की मिळालेल्या काय गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहेत का, तर नाही आहेत. ओके, आणि पूजापाठ करून सगळं काहीतरी की मिळालं आणि डेथ झाली, तर डेथ झाल्यानंतर आपल्याला थोडी ना माहिती आहे की तिकडे आपल्याला खरंच मोक्ष मिळाला आहे किंवा आपण कुठे आहे किंवा काही नाही आहे. बरोबर, ठीक आहे. हे झालं काहीतरी की पहिला पॉईंट. दुसरा काहीतरी की तिकडं रिबर्थ. आता ही रिबर्थ खरीच आहे का, याच्यावरती पण काहीतरी की अगेन डिबेट आहे. ओके, ही रिबर्थ आहे का याच्यावरती पण काहीतरी की डिबेट आहे, की खरंच बाबा पुन्हा काहीतरी की जन्म होणार आहे का, आणि पुन्हा काहीतरी की आपल्याला जी लाईफची जी सायकल आहे त्याच्यातून काहीतरी की जावं लागतंय का, हे पण काहीतरी की अगेन डिबेटच आहे. राईट, तो हे पण काहीतरी की बुद्धांना कुठेतरी ते अमान्य होतं, ते असं पण काहीतरी की माहितीच नाही आपल्याला. तर त्याच्यावरती कुठेतरी काहीतरी की डिबेट करून किंवा फोकस करून काय फायदा नाही. तो बेस्ट वे काय आहे, की आपल्या लाईफमध्ये काहीतरी की काही ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा काहीतरी की आपण कॉन्कर करू किंवा जिंकू. ओके, आणि त्याच्यातून कुठेतरी काहीतरी की मोक्ष जी कन्सेप्ट आहे किंवा काहीतरी की सॉल्युशन आहे ते काहीतरी की आपण अटेंड करू. ठीक आहे, तर हेच काय सांगले जाणार आहे त्यासाठी सुरुवातीला काहीतरी की तिकडे 4 आर्य सत्य किंवा काहीतरी की 4 नोबेल ट्रुथ्स, आणि मग आता याच्यावरती काहीतरी की कॉन्कर आपण कसं मिळवायचं, तर काहीतरी काय 8 फोल्ड पाथ. ओके,
त्यालाच काय म्हणलं गेलं होतं इथं अष्टांगिका मार्ग. म्हणजेच डे टू डे लाईफमध्ये आपल्या बेसिकली काहीतरी काही इम्पॉर्टंट अशा प्रॅक्टिसेस आहेत ज्या एकदम सिम्पल आहेत. त्यांना जर आपण कुठेतरी फॉलो केलं तर त्याच्यातून काय करू शकतो आपण, तिकडं मोक्ष जे आहे ते काहीतरी तिकडे मिळवू शकतो किंवा सॅल्वेशन आहे ते काहीतरी आपल्याला तिथे मिळू शकतो. दॅट्स इट. तसे सिम्पल एक काहीतरी कन्सेप्ट होती ना तिथं बुद्धांनी काहीतरी प्रेझेंट केलं होतं. मग आता डिझायर आहे त्याला काहीतरी आपण तिकडे कुठेतरी आपल्या लाईफमधून काढून टाकायचं आहे. डिझायर गेले तर काहीतरी आपलं जे दुःख आहे ते पण निघून जाईल. सो हे कसं जाणार होतं, तर अष्टांगिका मार्ग इथं फॉलो करायचा. म्हणजे काय आहे, द पाथ कन्सिस्ट ऑफ वेरियस इंटरकनेक्टेड ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू नॉलेज, कंडक्ट अँड मिडिएटिव्ह पाथ्स. तर की बेसिकली आपण त्याला म्हणू, जर इथे काहीतरी की आपल्याला सॉरी, हा बेसिकली पाथ आहे. इट कन्सिस्ट वेरियस इंटरकनेक्टेड ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू नॉलेज, देन कंडक्ट अँड द मिडिएटिव्ह पार्ट्स. ओके, किंवा प्रॅक्टिसेस. आपण ऑलरेडीच काहीतरी की थोडंसं डिस्कस केलं होतं. उपनिषदामध्ये काहीतरी की ऑलरेडी हे सांगितलेलं होतं. सो राईट नॉलेज असेल ते काहीतरी की गेन करायचं. काही आपल्या प्रॅक्टिसेस आहेत किंवा काहीतरी की कंडक्ट आहेत, त्याला आपण बेसिकली काहीतरी की हे म्हणतो आपल्या काहीतरी की ॲक्टिव्हिटीज किंवा काहीतरी की आपलं कृती. आणि फायनली काहीतरी की मिडिएशन, म्हणजेच काहीतरी की अगेन थोडंसं काहीतरी की तपस्या वगैरे असतील त्या टाईपच्या प्रॅक्टिसेस. ओके, तर या फॉलो करून काय करायचं तिकडे बेसिकली मोक्ष देते काहीतरी की मिळवायचं. हे काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की राईट व्यू, योग्य काहीतरी की आपलं तिथं हे काय म्हणू आपण नजर किंवा काहीतरी की आपल्या दृष्टीनं तिथं असायला पाहिजे. त्याच्यानंतर राईट इंटेन्शन, योग्य काहीतरी की आपल्या तिकडे बेसिक तिथे हे असायला पाहिजे इंटेन्शन, वॉट एव्हर जे काहीतरी की गोष्ट करतो आपण त्याच्या पाठीमागं. देन राईट स्पीच, जे काही बोलणं असेल किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिथं उच्चार असतील ते काहीतरी तिकडे योग्य पाहिजेत. राईट ॲक्शन, ओके राईट ॲक्शन अगेन तेच. कंडक्ट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी किंवा कृती आहेत ते योग्य पाहिजेत. त्याच्यानंतर राईट लाईव्हलीहूड, जीवन जगण्याची जी साधनं आपण काहीतरी की अडॉप्ट करतो ते कसे पाहिजे तिकडे योग्य पाहिजेत. ओके, देन राईट माइंडफुलनेस, वॉट एव्हर जो काहीतरी की आपला माइंडफुलनेस असेल तो कसा पाहिजे तिकडे काहीतरी की योग्य पाहिजे. त्याच्यानंतर काहीतरी की राईट एफर्ट्स, जे वॉट एव्हर जे आपल्या हे असतील त्यामुळे आपले प्रयत्न असतील ते कसे पाहिजे तिकडं योग्य पाहिजेत. आणि फायनल वन इज द राईट कॉन्सन्ट्रेशन. ओके, राईट कॉन्सन्ट्रेशन. सो इथे जर थोडंसं आपण बघितलं तर एकदम काहीतरी डे टू डे लाईफमध्ये आपण हे काहीतरी की फॉलो करू शकणारे काहीतरी की सगळे हे ॲक्टिव्हिटीज आहेत ना ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, ज्या सहजपणे काहीतरी की आपण तिकडं कुठेतरी फॉलो करू शकतो. ओके, सो हेच काहीतरी की बुद्ध इथं सांगणार आहेत की हे सगळं काय करतं आपण इथे अडॉप्ट करून कुठेतरी सॅल्वेशन जे आहे किंवा हे जे दुःख आहे ते काहीतरी की आपल्या लाईफमधून तिथे आपण रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, त्यालाच काय म्हणलं गेलं होतं इथं अष्टांगिका मार्ग, राईट, किंवा 8 फोल्ड पाथ. ठीक आहे, देन द 5 प्रॉस्पेक्ट ऑर द पंचशील. अजून थोडीशी इथं सॉरी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथे बुद्धा ऑल्सो एस्टॅब्लिश कोड ऑफ कंडक्ट फॉर बोथ मॉनेस्टिक ऑर्डर अँड द लेमन टू फॉलो विच आर ऑल्सो नोन ॲज द 5 प्रॉस्पेक्ट ऑर पंचशील ऑर रिफ्रेन फॉर देम. ओके, रिफ्रेन फॉर देम. आता इथे ज्यांनी ज्यांनी काहीतरी की बेसिकली बुद्धिझम ॲक्सेप्ट केला होता आणि त्यांच्यासाठी काहीतरी की बेसिकली संघ. आता हे बेसिकली काहीतरी की बुद्ध, त्यांचं काहीतरी की बेसिकली धम्म आणि हा संघ म्हणजेच काहीतरी की बेसिकली त्रिरत्न असं त्याला म्हटलं आता. ओके, 3 ज्वेल्स, 3 रत्न. आता याच्यामधलं काहीतरी की बेसिकली इथं संघ, संघ म्हणजे काहीतरी की सगळे जे हे असतील मोंक असतील. ओके, जे काहीतरी की बेसिकली तिकडे त्यांच्या सानिध्यात आहेत त्यांच्यासाठी बेसिकली काहीतरी की काही इम्पॉर्टंट कोड्स होते ना तिथं काहीतरी की घालून दिले होते. मग ते काय काय आहेत बेसिकली व्हायलन्स, नो व्हायलन्स आहे बेसिकली. त्याच्यानंतर काहीतरी की नो स्टिलिंग, नो सेक्शुअल काहीतरी की मिसकंडक्ट, lying or gossiping, then taking intoxicant substances, etc. ड्रग आणि काहीतरी की ड्रिंक्स. सो जे जे काहीतरी की बेसिकली इकडे संघामध्ये काहीतरी की येतील किंवा धम्म इथं काहीतरी की ॲक्सेप्ट करतील त्यांनी काय करायला पाहिजे बेसिकली या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या काय करायला पाहिजे तिकडं सोडून द्यायला पाहिजे. ओके, तेव्हाच कुठेतरी ह्या ज्या बेसिकली काहीतरी की ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पाहत आहेत ते कुठेतरी काहीतरी तिकडं अचीव केले जातील किंवा काहीतरी की तेव्हाच कुठेतरी त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. ठीक आहे, अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इथं की बऱ्याचदा काहीतरी की तिकडं विचारलं जातं नो व्हायलन्स किंवा कसं काहीतरी की इकडं जसं मग आपण इथं बघितलं होतं नो किलिंग. तरीही इथे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं
की नॉनव्हेज जे आहे ते काहीतरी तिकडं बुद्धिझममध्ये ॲक्सेप्ट केलं होतं. आता हे डिबेटेबल किंवा काहीतरी आयरॉनिकल असं काहीतरी थिंक आहे. बरोबर. एका साईडला सांगितलं होतं की नो किलिंग आणि दुसऱ्या साईडला काहीतरी की नॉनव्हेज किंवा काहीतरी की हे मीट वगैरे असेल ते काहीतरी की खाणं तिकडं अलाउड केलं आहे. आता हे का? तिथं बुद्धांनी काहीतरी की असा नॉर्मल काहीतरी की क्वेश्चनच विचारला होता कोणीतरी बुद्धांना आणि बुद्धाने तिथं काहीतरी की उत्तर दिलं होतं. बेगर्स बेगर्स हॅव नो चॉईस. ओके. बेगर्स हॅव नो चॉईस. आता हे बेसिकली हे आहेत मॉन्क आहेत. आता हे काय करणार आहेत? घरोघरी जाऊन काहीतरी इकडे मागून काहीतरी की खाणार आहेत. बरोबर. आता दिल्यानंतर काहीतरी की आपण म्हणू शकत नाही की तुम्ही मला हेच का दिलं नाही, तुम्ही तेच का मला दिलं. कारण का? बेगर्स हॅव नो चॉईस. आपल्याला जे मिळालं ना त्याच्यामध्येच काहीतरी की आपण तिकडं समाधान मानायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जर कोणी जर नॉनव्हेज तुम्हाला अलाउड केलं किंवा काहीतरी सर्व केलं तर ते तुम्ही काहीतरी की हॅपीली तिकडे काहीतरी की ईट केलं पाहिजे. ओके. हेच काहीतरी की बेसिकली इथं सांगितलं गेलेलं होतं किंवा काहीतरी की त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तो इथंपर्यंत काहीतरी आपण बघितलं. पंचशील असेल, 8 फोल्ड पाथ असेल, त्याच्यानंतर 4 नोबेल ट्रुथ्स असतील, 5 टीचिंग ऑफ पंचशील असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की इम्पॉर्टंट त्यांच्या लाईफचे इव्हेंट्स आणि त्यांचे सिम्बल्स. पुढे लिटररी सोर्स आपण बघितले आणि त्यांची अर्लिएस्ट लाईफ पण आपण इथं डिस्कस केली. सुरुवातीचे पण काही पॉईंट होते ते कॉज ऑफ ओरिजिन असेल आणि तर बुद्धिझम म्हणजे काय आहे हे देखील काहीतरी आपण इकडे बघितलेलं आहे. ओके. रेस्ट ऑफ दी जो पार्ट आहे पुढे बेसिकली जो इथे आपण काहीतरी बघू शकतो. फीचर्स आणि काहीतरी की संघ आणि त्यांचे काहीतरी की त्यांचे फीचर्स असतील आणि पुढे काहीतरी की त्रिपिटकाज एक्झॅक्टली काहीतरी की काय काय आहे विनय पिटकामध्ये, सुत्त पिटका आणि अभिधम्म पिटकामध्ये आणि पुढे काहीतरी की बेसिकली इम्पॉर्टंट स्कूल ऑफ बुद्धिझम ते देखील काहीतरी इकडे डेटा आपल्याला बघायचा आहे. तो हा जो सगळा आहे तो आपण काहीतरी की नेक्स्ट लेक्चरमध्ये तिकडे पुढे